काय विचार असेल देव जाणे, आणि महानुभाव संप्रदायाच्या बद्दल वारकऱ्यांमध्ये काय समज असेल ते मी जाणतो. मी तुमच्या गावामध्ये कार्यक्रमही केलेला आहे, तसं खूप माझा परिचय या गावाशी. आणि ह्या गावानं एक असं रत्न दिलं, वामनदादा कर्डक. अशा दीडदमडीच्या पायीन माझा समाज विकणार नाही म्हणणाऱ्या वामनदादाच्या गावातली लोक किती स्वाभिमानी असतील. तर महाचिंतनीच्या माध्यमातून माझा कार्यक्रम झाला, त्यानंतर एवढं प्रेमात पडले. आता रेद्दापूरला 10 तारखेला आहे मी, 10 जानेवारीला. आणि सगळेच विचारवंत, खूप मोठे मोठे. त्यावेळेस बाबाजींनी मला काही ग्रंथ दिले. मी आकाशासारखा तेवढे ग्रंथ वाचून काढले. आणि मग बाबांची इच्छा होती की मी लीळा चरित्रावरती कथा करावी, स्वामींचं चरित्र सांगावं. मी अभ्यास सुरू केला आणि बाबांच्या मनामध्ये एक विचार आला, डॉक्टर राऊत सरांच्या मनामध्ये विचार आला, आणि बरेचशा महानुभाव उंच उंच लोकांचा एक प्रस्ताव आला. महाराज, वारकरी संप्रदाय जसा वाढत गेला, इतर संप्रदाय अचानक येतात, निघून जातात पुढे. वारकरी संप्रदायाचा प्रारंभ 12व्याचं शेवट. त्याच्या अगोदर सनातन, शाश्वत, काय नावं असतील ती नावं असतील, पण अभ्यासक ह्या नात्यानं बोलतोय. त्याच्या अगोदर 100 वर्ष महानुभाव संप्रदाय. लीळाचरित्र माहीम भट्टानं केलेले अथक प्रयत्न, मग पंचकृष्ण, हे सगळं ज्यावेळेस मी अभ्यासायला सुरुवात केली, बाबा थोडीशी वरची गोष्ट होईल, पण मी शास्त्रीजींना एकदा दोनदा बोललो सुद्धा. म्हटलं, बाबा मी जर महानुभाव झालो तर. बाबांनी काय सांगितलं, गाड्या तरी किती बदलणार, प्रवास मोठा आहे. म्हटलं, करणार काय? जिथं रेल्वे संपते तिथून विमान घ्यावं लागेल, जिथं गाडीचा प्रवास संपतो तिथे रेल्वे पकडावी लागणार. थोडं थोडं पुढे गेलो तर काय बिघडलं, विनोदाचा विषय असतो माझा. आणि सर्वात महत्वाची उपलब्धी अशी की आमची लता दिदी, मी कधी आत्या म्हणतो, कधी काकू म्हणतो, कधी मावशी म्हणतो, चेष्टा करतो. तर बाबा म्हणे, माझी जरा तब्येत बरी वाटत नाहीये. चेष्टा करताना बाबांना काय म्हणाली असेल ती, माझ्या तारखा भरल्यात, नाही तर मी गेले असते तुमच्या जागेवरती. जे विनोदाचा भाग सोडा, पण एवढं प्रेम आहे. मग शास्त्रीजी वगैरे आम्ही काही एक चर्चा केली. त्या चर्चेच्या माध्यमातून एक सूत्र निघालं, आणि बाबांनी दिलेली जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेतून मी एक संस्था सुरू केली. संस्थेचं नाव आहे तिसरा उंबरठा. तिसरा उंबरठा म्हणजे काय, तर मी बोलत असतो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 वर्ण आहेत, पण स्त्रियांना वर्ण नाही आहे. तुम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कोणीच नाही आहात. तुम्ही ब्राह्मणाशी विवाह कराल, ब्राह्मणी व्हाल. शूद्राशी विवाह कराल, शूद्राणी व्हाल. वैश्याशी विवाह कराल, वैश्यन व्हाल. पण तुम्हाला असा स्वतंत्र वर्ण नाही. पहिल्यापासून जी प्रताडित स्वरूपाची जी तुमच्यावरती एक भूमिका लादण्यात आलेली आहे, क्षमा करा मला, यातून काहीतरी मार्ग निघावा. म्हणून बाबांशी मी चर्चा केली. म्हटलं, काही संप्रदाय वाढीचा, म्हणजे महानुभाव संप्रदाय वाढीचा काही विचार अंतःकरणात आहे का? मग आमच्यात चर्चा झाली. मी आता एक गुरुकुल सुरू करतोय. त्या गुरुकुलामध्ये सर्व महानुभाव ज्या मुली आहेत, ह्या मुलींना मी भागवत ग्रंथ आणि लीळाचरित्र, सूत्रपाठ, दृष्टांतपाठ आणि ब्रह्मविद्या हे विषय शिकवणार. आणि ज्या वेळेस आज इथे बाबा उभे आहेत, प्रत्येक एका गावामध्ये जर 10 घरं किंवा 5 घरं महानुभाव पंथाची असतील, तिथं जर त्या 5 घरांच्या अनुषंगानं एक मुलगी येऊन जर भागवत करत असेल, लीळाचरित्राचे दाखले देत असेल, तर 100% पंथवाढीचा प्रयत्न होऊ शकतो. बाबांना मी तेही बोललो. म्हटलं, बाबा, मी एक मुलगी ऍडमिशन झालं की 10 महिन्यामध्ये पूर्ण संस्कृत आई व नरे रळुक ए औंग ए औ छायवरट लन सगळी सूत्रबद्धता, तिथून पुढे श्लोक निर्माण कसा होतो, श्लोकाचा अर्थ कसा काढायचा, भागवताचे किती शब्द आहेत, त्याचा अर्थ कशा पद्धतीनं काढायचा, त्याचे कोश कशा पद्धतीनं तयार करायचे, सिलेबस वगैरे झालेला आहे. सूत्रपाठ कशा पद्धतीनं मांडला जावा, कशा पद्धतीनं ब्रह्मविद्या ऐकली जावी, ऐकवली जावी, जसं की आता ब्रह्मविद्येचं सगळं सुरू होतं. कशा पद्धतीनं दृष्टांत पाठ जगाच्या समोर मांडावा, आमच्या लक्षातच आलं नाही. श्रीमद भागवत सांगत असताना मुद्दामून दृष्टांत पाठातले दृष्टांत दिले जावेत, म्हणून त्या दृष्टांत पाठाची योजना असावी. पण दुर्भाग्य ते सांगितलं जात नाही, दुसरंच काहीतरी सांगितलं जातं.
एवढी छान छान भजनं आहेत, ती भजनं सोडून दिली जातात आणि कचकच कांदा कापताना म्हटलं जातंय, काय उपयोग आहे त्याचा? हे दुर्भाग्य आहे. म्हणून आता 10 तारखेला चिंतनीमध्ये, महाचिंतनीमध्ये कार्यक्रम आहे आणि त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर मी जागेच्या शोधार्थ आहे. मला ज्या दिवशी जागा मिळेल त्या दिवशी मी आश्रमाचं काम सुरू करणार आहे आणि त्यानंतर मी हे प्रशिक्षण सुरू करणार आहे. त्यासाठी एक म्हणजे आता आमच्या संस्थेची जी व्यवस्थापक असणार आहे, जे संस्थेचं सगळं ह्या मुली सांभाळणार आहे, ते भांडण झालं तरी चालेल, कोर्ट कचेरी जरी झाले तरी चालेल, पण मी बाबांकडून लताला घेऊन येणार आहे. कारण ती सांभाळू शकते, कारण ती मलाही दादागिरी करते. मी सांगते का, जबरदस्ती जेवायला लावते. आणि हे सगळं करत असताना मी त्यावेळेस बाबांनी सांगितलं होतं, श्री सुदामरावजी सांगळे आहेत, पुन्हा उदयजी सांगळे आहेत, कुणाला तरी सांगून 1 एकर जागेची कुठेतरी व्यवस्था जर झाली तर आश्रम आपण तिथे तयार करू. मी तर शेवटी ह्या तत्वाला गेलो की 20-22 वर्षाच्या करारावर जर मला कोणी ती जागा जर उपलब्ध करून दिली तर मी त्यांना भाडं सुद्धा देईन आणि संप्रदायाचं काम वाढीस लागेल. आणि त्याचा मुहूर्त मी मुद्दामून त्या मुहूर्ताची पायाभरणी ह्या 2 खांबांच्या वरती ठेवणार आहे. शास्त्रीजी तर येतीलच, पण बाभोळकर शास्त्री माझ्यासाठी कुठूनही येतील 100%. आणि ज्या वेळेस एक वारकरी, त्यातल्या त्यात मुसलमानातून गेलेला वारकरी, महानुभाव पंथाच्या आश्रमाचं शिक्षण गुरुकुल सुरू करतोय, आता ते मला महानुभाव व्हायचं का नाही काय ते माझ्या मनाचा प्रश्न आहे. कारण मला काय बनायचं तर मी सांगतो, मला माणूस बनायचं. धर्म पंथ भेद सगळे काही संपुष्टात आणायचे. आज मग मी रात्री तिकडे होतो, आपलं त्या सिल्लोडच्या फुलंब्रीच्या जवळ हा, आणि तिथे दादा महाराजांच्या आश्रमातली काही मुलं आली होती. ते म्हणे आमचा आश्रम अशा ठिकाणी आहे. अरे म्हटलं तिथं तर आमचे बाबा आहे, माझी लेक आहे तिथं. म्हणे कोण? ते म्हणे काय आता काय सांगावं, लेकीला फोन केला, दुसऱ्या रिंगला फोन उचलला, बोला ना बाबा. म्हटलं मी इथं आलो होतो. त्यांनी लगेच ओळख वगैरे सांगितली. बोलता बोलता म्हटलं बाबा कुठे आहे? म्हणे बाबा तिकडेच आहे नाशिक जिल्ह्यात. म्हटलं कुठं? म्हणे देशवंडीला. मला राहवलंच नाही. मी लगेच तिथून